शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरं तर मराठवाडा दौरा जाहीर झालेला आहे। त्यात 7 आणि 8 नोव्हेंबरला परभणी जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना संवाद साधणार आहे। खरं तर दगाबाज रे असं एकूणच या दौऱ्याला नाम देण्यात आलेलं आहे। नेमकं परभणीची स्थिती काय आहे, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत भाजपला काय वाटते, भाजपचे जिल्हा प्रमुख सुरेश भुमरे काही शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी आहेत। भुमरे साहेब, मला सांगा, उद्धव ठाकरेंचा दौरा जाहीर झाला आहे, पिंगळीमध्ये त्यांचा पहिल्या 7 तारखेला दौरा आहे। कसं पाहता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे आणि नाव दिले त्यांनी दगाबाज रे? खरं दगाबाज तर उद्धवजी ठाकरेच आहेत। दगाबाज भाजप सोबत केल्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे। राहिला प्रश्न शेतकरी बांधवांचा, माझ्यासोबत शेतकरी बांधव आहेत, ते कुठल्या पक्षाचे नाहीत। महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिवृष्टीचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे, त्या पॅकेज मधल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली। काहीतरी खोटा प्रचार करायचा, लोकसभेला त्यांनी खोटा प्रचार करून पाहितला, पण विधानसभेला जनतेने त्यांना उत्तर दिलं। आज ही मायबाप शेतकरी आहेत माझ्यासोबत, त्यांच्या खात्यात पैसे आलेत। हे बघ, आपल्यासोबत शेतकऱ्याला मेसेज आलेत, ते म्हणालेत की शेतकऱ्याला पैसे नाही मिळालेत। एक तर उद्धवजी ठाकरे साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष घराच्या बाहेर निघाले नाहीत। तुम्हाला शेतकरी तरी माहित आहे का? सोयाबीन काय असते, कापूस काय असते, भुईमूग कुठं असतो, हे तरी उद्धवजी ठाकरे साहेबाला माहित आहे का? आता त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा राहिला नाही। आणि मी भाजपचा माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे माझ्या गावातच त्यांनी सभा लावलेली आहे। मला सांगा भुमरे साहेब, नेमकं एखाद्या पक्षाचा नेता, पक्षाचा प्रमुख येत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? आम्हाला काही अडचण नाही, पण दगाबाज कोणाला मिळालेत तुम्ही? शेतकऱ्यांना पैसे आलेत, दगाबाज तर तुम्ही आहेत। आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत दगाबाज केली म्हणून त्यांची ही आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती तयार झालेली आहे। त्यामुळे आमचा त्यांना विरोध नाही। तुम्ही आभार माना या सरकारचे, सरकारने अनुदान दिले, शेतकऱ्याच्या खात्यावर आले, ते आपण शेतकऱ्यांना पण विचारू शकता। शेतकऱ्याला जर मदत मिळून तुम्ही म्हणता असाल दगाबाज, तर मायबाप शेतकरीचं उत्तर देतील। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना कुठलाच मुद्दा राहिला नाही आणि परभणी जिल्हा हा आता भाजपचा बालेकिल्ला झालेला आहे, म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन गेली, म्हणून ते परभणीला आमच्या आणि ते माझ्या गावात पिंगळीला येत आहेत। म्हणजे तुम्हाला म्हणायचं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरेंचा हा दौरा आहे? स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टीनेच हा त्यांचा दौरा आहे। त्यांना कुठलाही मुद्दा राहिलेला नाही निवडणुकीमध्ये, कारण महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केलेला आहे। माझ्या बळीराजाला, मायबाप शेतकऱ्याला सुद्धा भरीव अशी मदत केलेली आहे। मग आता त्यांना मुद्दा कोणता आहे निवडणुकीमध्ये? आणि आज या परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना शिल्लक राहिलेली नाही। जी काही सेना आहे ती फक्त खासदार सेना आणि आमदार सेना आहे। इथं उद्धव सेना तर शिल्लकच नाही या जिल्ह्यामध्ये। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समिती, महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही। सुरेश भुमरे होते। खरं तर उद्धव ठाकरेंचा हा दौरा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती आहे आणि राजकारणासाठी हा दौरा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर शेतकऱ्यांच्या खात्यात ही पैसे वर्ग झाल्याचा सुरेश भुमरे यांचा दावा आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।